मित्रांनो नमस्कार, मी शेतकरी। आज मी तुम्हाला बटाटा शेतीबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आधी आपण बटाटे शेतीसाठी हवामान बघू। बटाट्यासाठी थंड हवामान उत्तम असते। कंद पोसण्यासाठी साधारण 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते। आता आपण बटाटे शेतीसाठी जमीन बघूया। पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत आणि सुपीक जमीन, मध्यम काळी जमीन आवश्यक आहे। आता आपण बटाट्याचा सीझन बघूया। महाराष्ट्रात बटाटा लागवड रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान केली जाते। आता मी तुम्हाला सांगणार आहे बटाट्यासाठी कोणती जात चांगली आहे। बटाट्यासाठी कुफरी ज्योती जात चांगली आहे, जास्त उत्पादन देणारी जात आहे। आता मी सांगणार आहे जमीन कशी तयार करायची। जमीन 20-25 सेमी खोल नांगरून 2-3 वेळा कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी, ढेकळे फोडून घ्यावीत। आता बेने निवडूया। मध्यम आकाराचे 25-55 मिमी आणि 3-4 डोळे असलेले कंद वापरावेत। लागवडीसाठी 50-60 ग्रॅम वजनाचे कंद योग्य असतात। आता आपण बघूया लागवड पद्धत। सरी वरंबा पद्धत वापरून लागवड करावी। 2 सऱ्यामधील अंतर 60 सेमी आणि 2 कंदामधील अंतर 20-25 सेमी ठेवावे। आता बघूया आपण बियाण्याचं प्रमाण। 1 हेक्टर लागवडीसाठी 15 ते 20 क्विंटल बेणे पुरेसे होते। आता खत व्यवस्थापन बघूया। सेंद्रिय खत हेक्टरी 15-20 टन कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी जमिनीत मिसळावे। रासायनिक खत साधारण 120 किलो, नत्र स्फुरद आणि पालाश NPK प्रति हेक्टर द्यावे। आता आपण वेळ बघूया। बटाट्याची लागवडीच्या वेळी स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी आणि नत्राची अर्धी मात्रा द्यावी। राहिलेली नत्राची मात्रा 30 दिवसांनी खुरपणी करताना द्यावी। आता आपण बघूया पाणी व्यवस्थापन। लागवडीनंतर लगेच पहिले हलके पाणी द्यावे। बटाटे पोसण्याच्या काळात कंद लागताना 60 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे। आता आपण बघूया मातीचा भर। बटाटा लागवडीत मातीची भर देणं खूप महत्त्वाचं आहे। लागवडीनंतर 1 महिन्याने खुरपणी करून खत देऊन झाडांच्या बुंध्याला मातीची भर द्यावी। यामुळे कंद उघडे पडत नाहीत आणि उत्पादन वाढते। शेवटी काढणी जातीनुसार 80 ते 11 दिवसांत पीक तयार होते। झाडांची पाने पिवळी पडून वाळू लागली की समजून घ्यावे की पीक तयार आहे। काढणीच्या 15 दिवस आधी पाण्याचं नियोजन थांबवावे। हां, मला खात्री आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडेल। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।